कोल्हापूर जिल्ह्याच्या सन 2026-27 या वर्षासाठी तब्बल 47,000 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आलाय. दरम्यान बँकांनी सप्टेंबर अखेर पतपुरवठ्याचे अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्याच्या 47,000 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचा आढावा घेण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचून अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज आणि योजनांचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नवीन पीक कर्जाचं वाटप करण्यासाठी प्रक्रिया गतीनं पूर्ण करावी असेही निर्देश देण्यात आले. विविध शासकीय योजनांमधील प्रलंबित कर्ज प्रकरणं तातडीनं मार्गी लावण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करून कर्ज मंजूर करावं असं जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान वित्तीय साक्षरता शिबिराचं आयोजन करून नागरिकांमध्ये डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रधानमंत्री मुद्रा, विश्वकर्मा जनधन, रोजगार निर्मिती, सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय महामंडळांच्या योजनांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आरबीआयचे जिल्हा अग्रणी अधिकारी अभिनव खरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, बँक ऑफ इंडियाचे उप अंचलित प्रबंधक विशाल सिंग, नाबार्डचे व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.